चला फायनली दिवस उजाडलेला आहे. म्हणजे आज रविवार सत्यनारायण महाराजांची पूजा आपल्या प्रीस्कूलमध्ये असणार आहे. काल रात्री झोपेपर्यंत तयारी केली, त्यानंतर रात्री झोपलो पण काही झोप लागली नाही. कारण आजची काळजी ना डोक्यामध्ये अशी होती की झोप काही लागू दिलं नाही. बाहेर बघताय तुम्ही पूर्ण अंधार आहे. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि त्याआधीच मी उठलेली. मीच काय सगळेच उठलेले आहेत आणि सगळ्यांनी ना काही करायला सुरुवात केलेली. तर बाकीच्यांना म्हटलं अजून पाणी आपल्याकडे आलेलं नाही आहे, तोपर्यंत तुम्ही आराम करा, बसा आणि तोपर्यंत मी ते चहा वगैरे बनवून घेते. कारण आज ना आपल्याकडे सत्यनारायण महाराजांची पूजा आहे, त्यासाठी लागणारा सगळा स्वयंपाक मी घरीच करणार होती. आणि ना हे सगळं चालू असतानाच अचानक थोडाफार पाऊस आला. खूप बरं वाटलं की चला वातावरण थंड पण राहील आणि आपण काहीतरी छान करतोय. आणि त्याच वेळेला ना वरुण देवतेने सुद्धा आपल्याला येऊन एक तथास्तू असा आशीर्वाद दिलेला आहे की सगळं काही भलं होणार. चला तर चहा पण गरमागरम इथे शिजत आहे. दात वगैरे घासून झाल्यानंतर म्हटलं सगळ्यात आधी मला चहा लागतो, म्हणून त्याची तयारी करून घेतली. आणि आता आंघोळीला जायचं आहे, त्याआधी म्हटलं की बटाटे वगैरे आपल्याला शिजायला ठेवायचे आहेत, ते पण शिजायला ठेवूया. म्हणजे गॅस ना मला वाटतं 11 वाजेपर्यंत तरी बिलकुल असा बंद नव्हता, एकानंतर एक असं चालूच होतं. तर बटाटे उकडायला ठेवले. दुसरीकडे आता इथे चण्याची डाळ, ती आपल्याला आहे पुरणपोळीसाठी. तर इथे ना माझी अर्धा किलो चण्याची डाळ होती. आधी ती मापून घेतली, तर इथे 5 वाट्या बरोबर चण्याची डाळ झाली. आणि मला ना अर्ध्या किलोचे तेवढे करायचे नव्हते, कारण चपात्या पण असणार आहेत. मग पुरणपोळी चपाती खूप जास्त होईल यासाठी ना मग काय केलं, मी एक 1.5 वाटीच्या जवळजवळ डाळ काढली आणि त्याच्या अंदाजाने मग नंतर पूर्ण त्याच्यामध्ये गूळ जे आहे ते आपल्याला टाकता येईल. तर चला आधी गरम पाणी करायला ठेवलेलं, चांगलं पाणी असं शिजायला लागलं की त्याच्यामध्ये चण्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि मग ती घातली. आता हे थोडं झाकून ठेवेन. मग त्याच्यामध्ये आपल्याला घालायची असते हळद. तर वर आलेला जो काय फेस असतो ना तो काढून घेतला. आता याला काहीतरी एक शब्द आहे या फेसाला, मला तो आठवत नाही आहे. तुम्हाला जर माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा या फेसाला काय म्हणतात. आणि ना तो काढून टाकलेलाच बरा असतो. आता जेव्हा आपण कुकरमध्ये वगैरे लावतो ना त्यावेळेला तो काढला जात नाही, पण काही वेळेला कुकरमध्ये पण मी काय करते, आधी शिजल्यावर वरचा फेस असतो ना तो मी काढते आणि त्याच्यानंतर मग पुन्हा कुकरचं झाकण लावते. आता इथे सगळ्यांच्या आंघोळ्या पांघोळ्या झालेल्या आहेत आणि बघा सगळेच लागलेले आहेत कामाला. तर इथे भाज्यांसाठी ना वेगवेगळ्या ताटांमध्ये वेगवेगळ्या भाज्यांसाठी कांदे कट करणं चालू आहे. इवन आमचा कृष्णासुद्धा बसलेला आहे की काय होईल तो मदत तो पण करतो आहे. आईने इथे ना पीठ मळायला घेतलेलं आहे, जे आपल्याला मस्त पुरणपोळीसाठी लागणार आहे. आणि मी आईला आधीच सांगून ठेवलेलं, पुरणपोळीची तयारी जी काय आहे ना ते तूच बघून घे, कारण व्यवस्थित म्हणजे पीठ झालं ना की छान एकदम पुरणपोळ्या होतात. एकीकडे मी सार बनवायचं आहे, त्यासाठी चिंच पण भिजत घातलेली आहे. कारण शिवाय ना सार काय मस्त लागणारच नाही, म्हणजे त्याची एक चवच त्याच्यावर डिपेंड असते. तर तुमच्यापैकी कोण कोण सारीमध्ये चिंच घालतं मला कमेंट करून सांगा. आणि पीठ बघताय एवढं छान लुसलुशीत झालेलं आहे का नाही. तर चला चपात्या एकीकडे मी थोड्या केल्या, त्याच्यानंतर मग ताई थांबली. ताईने म्हटलं की मी पुढच्या करून घेते, कारण माझं किचनचा ओटा ना खूप लहान आहे आणि आता आतमध्ये जर लाटायला कोणी बसलं की खूपच जास्त गर्दी वाटणार. यासाठी मग उभं राहूनच म्हटलं की एकानेच एका वेळेला उभं राहून होईल तेवढ्या करूया आणि सरकूया, मग दुसऱ्यांचा नंबर. असं करत ना चपात्या झाल्या आणि बटाटेसुद्धा छान उकडून झालेले, थोडा वेळ काढून ठेवले, असे झाकून ठेवलेले होते. आता ताईने ना पाण्यातून काढून घेतले, साल वगैरे काढून घेतलेली आहेत. आणि कृष्णा मस्त बटाट्यांना कट करायला घेतलं आहे त्याने. इतक्यातच आमची अंकिता पण आली. रेश्मा नाही आहे, ती बाहेर गेली आहे म्हणून तिला यायला जमलं नाही. पण अंकिता, अनिल भाऊ, अपूर्वा हे सकाळीच म्हणजे 8च्या ठोक्याला इथे हजर होते. आणि आल्यानंतर तिने इथे पूजेसाठी लागणाऱ्या जे नैवेद्य आहे किंवा मग आमच्याकडे ना अशा प्रकारे आरत्या बनवल्या जातात, तर ते तिने बनवून घेतलं. आणि आता इथे ना मी डाळ घातलेली आहे, म्हणजे मस्त आमटी बनवायची आहे. आणि आमटी बनवायची असेल ना तर डाळ शिजतानाच त्याच्यामध्ये असा कढीपत्ता घातला का नाही, त्याचा एक छान असा सुगंध असतो. एक डाळीचं ना फ्लेवर म्हणा किंवा टेस्ट एवढी त्याच्याने एन्हान्स होते. तर आमच्याकडे अशी आमटी ना खूप फेमस आहे, त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे पण टाकले जातात आणि नंतर ना लाल तिखट घालून मस्त एकदम फोडणी द्यायची. तर आता इथे ना सारिकाने पुरणपोळ्या वगैरे पण बनवून घेतलेल्या आहेत, ज्या पीठ लावून कराव्या लागल्या. कारण थोडंसं ना पुरण कमी पडलं, पुरण जास्त झालं आणि पीठ कमी पडलं, म्हणून मग जे गव्हाचं पीठ होतं ना त्याच्यामध्येच ते सगळं केलं गेलं. आणि आमटीला फोडणी द्यायची आहे, त्यासाठी प्रिपरेशन करायला घेतलेलं. त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं, लसूण आणि कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं घेतलं
आणि ते आईला दिलेलं आहे मिक्सरमध्ये. बाहेरच आई बसलेली आहे ग्राइंड करायला, तिथेच तिच्याकडे दिलं की तू मिक्सरला लावून दे. तर आज ना मिक्सर वगैरे पण बाहेरच्याच रूममध्ये ठेवलेला आहे. आणि एकीकडे आता इथे फोडणी चाललेली आहे, ती म्हणजे बटाट्याची भाजीची, ज्याच्यासाठी लागणारी हिरवी मिरची ना काल रात्रीच आम्ही मिक्सरला लावून ठेवलेली होती. तर आता इथे पाहू शकता वाटून घेतलेली मिरचीची पेस्ट घातली, कांदा घातला, त्याच्यानंतर आधीच मोहरी घातलेली. हे सगळं छान तेलामध्ये असं परतून घ्यायचं. आणि कांदा आधी मी थोडाच घातलेला आहे, कारण हिरवी मिरची ना कांद्यामध्ये थोडीशी परतून घेतली ना की छान लागते. फक्त तेलात घातली की ती करपते, म्हणून मी तेलामध्ये ना कधीही हिरव्या मिरचीसोबत कांदा घालतेच. तर प्रत्येकाचा आपापला एक वेगवेगळा अनुभव असतो का नाही स्वयंपाक करतानाचा, तसा हा माझा अनुभव आहे. तर याच्यामध्ये बाकीचा कांदा घातला, मीठ घातलं, हळद घातलं. आता सगळं व्यवस्थित असं ना वाफवून घेण्यासाठी ठेवलं. आणि याच्यामध्ये सगळ्यात आधी मी कोथिंबीर पण घातली, कारण मला ना नंतर वरतून तर कोथिंबीर भुरभुरायला खूप आवडते, पण भाज्या बनवताना त्याच्यामध्ये घालायलासुद्धा मला आवडतं. आणि हा बटाटा ना मी असाच वरतूनच लेअर ठेवला आणि झाकून ठेवला, कारण आता खाली कांदा जो आहे तो पण वाफला जातो आणि वर जो बटाटा आहे तो पण छान गरम होतो. मग ते झाल्यानंतर मिक्स करून घेतलं, 2 मिनटं वाफवलं आणि बघा बटाट्याची भाजी आता रेडी झालेली आहे. तर बाकीचा माझा स्वयंपाक झाला. ताईने वांग्याची मस्त भाजी बनवायला घेतली. तिने ती भाजी बनवल्यानंतर आता ह्याच्यानंतर प्रसाद बनवायचा आहे. म्हणजे आपला जो गॅस आहे त्याच्यावरती एकीकडे एक असं कंटिन्यू चालू आहे. त्यातच मधल्या वेळेमध्ये आम्ही पोहे बनवले. सगळ्यांनी मस्त छान पोह्यांचा नाश्ता केला. आणि ही आहे आता आमटीसाठी फोडणी. तर जे वाटण मी आईला करायला दिलं होतं ते तेलामध्ये घातलं. त्याच्या आधी मी मोहरी आणि जिरं घातलेलं, हिंग घातलेली आणि थोडासा कांदा घातला आणि बाकीचं वाटण सगळं घातलं, जे पाणी न घालता फक्त बारीक केलेलं होतं. आणि मस्त आहे की ना छान असं फोडणी झाली. सगळ्यात शेवटी करायला घेतलेल्या आहेत त्या म्हणजे पुरणपोळ्या. तर इथे सारिकाने पुरणपोळ्या शेकायला घेतल्या आहेत आणि एकीकडे आता ताई बनवत आहे, तो म्हणजे प्रसादाचा शिरा. तर असं काही ना एकानंतर एक करत करत 10 कधी वाजत आले ना कळलंच नाही. आणि खरं सांगू हे सगळं पॉसिबल झालं ते सगळ्यांमुळे. आणि आम्ही सगळ्या लेडीज जेव्हा कामामध्ये एवढ्या बिझी होतो तेव्हा यांचं काही आपलं वेगळंच चाललेलं आहे. एवढा निवांत आणि एवढा आराम चालला आहे ना, या गोष्टीचं ना मला खूप हसायला येत होतं की चला यांचा तरी ॲटलिस्ट आराम चाललेला आहे. चला सगळं झालं, आता प्रीस्कूलला निघायचं आहे. त्याआधी नैवेद्य वगैरे काढून घेतलं, कारण पुन्हा घरी यायला होणार नाही. पूजा झाल्यानंतरच मग दुपारी येऊ, यासाठी इथे सगळं नैवेद्य वगैरे काढून घेतलं, पूजा करून घेतली. आणि आता आम्ही सगळ्या मिळून ना खाली पूजेसाठी लागणारा नैवेद्याचं ताट घेऊन निघालेलो आहोत प्रीस्कूलकडे. शोभाक्का पण आलेली आहे. चलो फायनली सगळं घरातलं करून आम्ही निघालेलो आहोत आता प्रीस्कूलमध्ये. या बात आहे, मॅचिंग मॅचिंग. हां चला आता जाऊया. छान आता भटजी आलेले आहेत, पूजा मांडायला सुरुवात केली त्यांनी. 11 वाजले. सो ये नंतर. हां चला तर पहा, हे आपलं प्रीस्कूल आहे आणि हार वगैरे घालून छान सगळं रेडी केलेलं आहे. भटजींनीसुद्धा आतमध्ये पूजा मांडायला सुरुवात केलेली होती. सगळेजणं आलेली आहेत ना, तर किती भारी आणि छान वाटतंय. तर चला, खूप जणांना प्रीस्कूल पाहायचं होतं, तर फायनली आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रीस्कूल पाहायला मिळालं. जे बाहेरून एंट्री वगैरे जी आहे ना ती कशी आहे, आणि त्याच्यासाठी पण आम्ही थोडीफार तयारी केलेली आहे. ती अजून बाकी आहे, ती नंतर मी करेन तेव्हा तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवेन. आणि पूर्ण प्रीस्कूलचा रिव्ह्यू पण एकदा देईन की कशाप्रकारे आपला क्लास पूर्ण डेकोर झालेला आहे. चला आता आजच्या पूजेला ना बसणार आहे दर्शन. दोन तुकडे करायचे त्याचे. दोन कर. चला तर भटजींनी पूजेला तर सुरुवात केलेलीच. तर लागणारी तुळशीची पानं जी आहेत ना ती इथे आता आईने वहिनीने तोडायला घेतलेली. सगळ्यांचाच हात त्याला लागलेला आहे. आणि पूजा तर ना भटजींनी एवढी सुंदर आणि छान केली की खूप समाधान वाटलं. आणि दर्शनने पूजा करतानासुद्धा त्याने मनापासून खूप छान सगळं काही केलं. तर या गोष्टीचा एक आनंदच मला वाटत होता की चला फायनली खूप दिवसापासून माझी जी इच्छा होती प्रीस्कूलमध्ये पूजा करण्याची किंवा सत्यनारायण महाराजांची पूजा करायची आहे, ती इच्छा जी होती ती आज जाऊन पूर्ण झाली. आणि एवढी व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे ना
केक मनाला समाधानच देऊन गेलं. सो सगळ्यांचं मला मनापासून धन्यवाद करायला आवडेल की सगळ्यांनी ना मला येऊन इथे खूप मदत केली. त्यामुळे आजचा दिवस एवढ्या छान प्रकारे पार पडला. छान झालं. माझ्या नणंद वगैरे पण आलेले होते. पण काही कारणामुळे ना काही गोष्टींना शूट करायलाच मिळालं नाही, कारण मी स्वतः पण एवढी बिझी होती. तर असं काही आजचं मस्त एकदम छान झालेलं आहे. तर व्लॉगमध्ये होईल तेवढं तुमच्याबरोबर शेअर केलं. तुम्हाला कसं वाटलेलं आहे कमेंट करून सांगा. शिवाय नमः, महेश्वराय नमः, नारायणाय नमः. शुद्धोदकेन स्पर्शयामि ब्रह्माशिवगणाधीश्वराय नमः. इष्टदेवता कुलदेवता ग्रामस्थान वासुदेवता पार्वती परमेश्वराय नमः. लक्ष्मीनारायण नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण नमस्कृता. नमस्तस्यै भगवती अक्षराय. नमस्तस्यै 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 गन्धद्वारा दुरादर्शानित्य पुष्टाङ्गरीषणेश्वरी हुं सर्वभूतानां तां नो परदये श्रियाम. माल्यादिनी सुगंधी मालत्यादिनी बघी गोष्ट सांगायला सुरुवात. फार वर्षापूर्वी नारद जेव्हा पृथ्वी होती तुम्ही नारदाने बघितलं की लोक पूजा झाल्यानंतर मग सगळे मिळून घरी गेले. घरी जाऊन सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. मी थोडा वेळ इथेच थांबलेली. मावशी पण इथेच होती, तर मावशीला इथे जेवण आणलं. मावशीने पण जेवण करून घेतलं. तर खूप वर्षानंतर शोभाका पण आलेली म्हणून बरं वाटलं. तर चला आता बाकीचे अजून घरी आहे. थोड्या वेळानंतर मी पण घरी जाईन आणि मग पुन्हा इथे खाली यायला होईल, कारण मग मुलांना बोलवलेलं आहे, म्हणजे स्टुडंट्सला आहे, पॅरेंट्सला बोलवलेलं आहे. चला तर प्री स्कूल माझं कसं वाटलेलं आहे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा येणाऱ्या पुढच्या नवीन व्लॉग्समध्ये. बाय बाय, टेक केअर.